नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 35,000हून अधिक वंचित शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रश्नावर 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा मुद्दा ठामपणे मांडला. तुपकर यांनी सांगितले की 2024मध्ये मोठ्या प्रमाणात पीक नुकसान होऊनही हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. तसेच 2025मध्ये अनेक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. या संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे त्यांनी बैठकीत सादर केले. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देत संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जिल्हा पीक विमा तक्रार निवारण समितीमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. यावर तुपकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की 2024 आणि 2025 मधील प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचा हक्काचा पीक विमा मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. या बैठकीला कृषी विभाग, बँक, पीक विमा कंपनी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान हा प्रश्न तुपकर यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर अधिक गतीने पुढे आला असून आता राज्य सरकार पुढे काय निर्णय घेते याकडे हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या घडामोडीबाबत तुमचे मत काय, आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.